आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शॉर्ट सर्किटग्रस्त लॉन्ड्री व्यावसायिकाला परेड समाजाचा मदतीचा हात। सांगली जिल्हा परेड धोबी सेवा मंडळाकडून रोख मदत व इलेक्ट्रिक इस्त्री भेट। जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालय शेजारी असलेल्या लॉन्ड्री दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झालेल्या परेड समाज बांधव श्री विजय साळुंखे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी समाज बांधवांनी पुढाकार घेतला आहे। या दुर्घटनेनंतर आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते। त्या सकारात्मक प्रतिसाद देत सांगली जिल्हा परेड धोबी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रोख 6,000 तसेच एक इलेक्ट्रिक इस्त्री देऊन साळुंखे कुटुंबाला आधार दिला। ही मदत श्री विजय साळुंखे यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली। या मदत उपक्रमासाठी श्री दिगंबर साळुंखे व श्री जयसिंग परेट यांनी विशेष सहकार्य केले। समाजातील बांधिलकी आणि संकटसमयी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली। यावेळी श्री महेश परेट, श्री राजू कोरे, श्री अविनाश कोरे आणि श्री संजय साळुंखे यांच्यासह समाजातील अनेक बांधव उपस्थित होते। दुर्घटनेत नुकसान झालेल्या कुटुंबाला समाज बांधवांनी दिलेला हा मदतीचा हात समाजातील एकोप्याचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।